तू माझ्यावर सोपवलेला निर्णय मी परत तुझ्यावरच सोपवतो. तुला ठरवायचं आहे की मी तुझ्या योग्य आहे की नाही आणि हे ठरवणे हा तुझा हक्क आहे. अनय बोलताना तिच्या अगदी जवळ येऊन थांबला होता. अनय, मयुरी काही बोलणारच की अनय तिला मान हलवत अडवतो. त्याला तिला विचार करण्यासाठी वेळ द्यायचा असतो, पण तिला रडू येत असतं. वेदाने तिच्यासोबत काय घडले हे कुणाला समजू दिले नव्हते. फक्त यासाठी नाही की त्याचा मयुरीला मानसिक त्रास झाला असता, पण यासाठी सुद्धा की समाजाच्या तिच्याकडे पाहण्याच्या नजरा, त्यांचा दृष्टिकोन लगेच बदलला असता आणि अर्थातच तो चांगला कधीच नसता राहिला. सोबतच त्यानंतर तिला दिले जाणारे टोमणे, तिच्यावर उचलली जाणारी बोट यांचा सामना करण्यासाठी तिच्या बालपण तयार नव्हतं, ज्याचा तिच्यावर अजूनच वाईट परिणाम झाला असता. कदाचित मग ती कधीच त्या प्रसंगातून बाहेर पडली नसती. जिच्या चारित्र्यावर कुणीतरी हात टाकलाय, जिचा कुणीतरी विनयभंग केलाय, अशा मुलीला या समाजाने कधीच स्वीकारले नसते. मग यात तिचा दोष असो वा नसो, आणि याची जाणीव वेदासोबतच वेळेनुसार मयुरीलाही झाली. शिवाय हे त्रिकाल बाधित सत्य होतं हेही तिला समाजाकडे पाहून समजलं, ज्यामुळे ती कुणालाही स्वतःच्याच जवळ येऊ द्यायची नाही. त्यामुळेच तिला वाटलं होतं की कदाचित अनयही हे सत्य समजल्यावर तिचा त्याग करेल, तिला सोडून जाईल. अनय त्याने तसा विचार नाही केला. त्याच्या मते तेव्हा जे घडलं त्यात तिची चूक नव्हतीच. उलट त्याने तिला स्पष्ट सांगितलं की तिचा फास्ट काहीही असला तरी त्याला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. त्याला फक्त ती हवी, आणि तिने दिलेली ती चेन, जी तिला आई तिच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला द्यायला लावलेली, ती त्याला तिच्या म्हणजेच त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या हातून घालायची होती. मयुरी स्वतःच्याच विचारात एकटक त्याला पाहत होती, तर अनय समोर रडणाऱ्या पण तरीही त्याच्याकडे एकटक पाहणाऱ्या तिच्या डोळ्यातील भाव, तिचे विचार वाचण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळ पूर्ण हॉलमध्ये शांतता होती. अचानक मयुरीने बोलायला सुरुवात केली. अनय, मम्मी, काय बोलू, माझ्याकडे शब्दच नाहीये बोलायला. पहिल्यांदा तुला पाहिलेलं तेव्हा जाणवलं की तुझे डोळे मला धीर देताय, विश्वास देताय की मी तुझ्यासोबत सुरक्षित आहे. म्हणूनच कसलाही विचार न करता तुझ्यासोबत लग्नाला होकार दिला. तुझ्यासोबत राहून समजलं की तू खूपच जेंटल पर्सन आहे, कुणालाही शब्दाने दुखावत नाहीस. आणि तेव्हा पहिल्यांदा जाणवलं की मी तुझ्यापासून हे सत्य लपवून एक प्रकारे तुला धोकाच देते. जसजसं तुझ्यासोबत वेळ जात होता मला हे गिल्ट अजूनच छळत होतं. त्या दिवशी जेव्हा तू मला साडी सांभाळली जात नाहीये हे पाहून ड्रेस लगेच विकत घेऊन घालायला लावला, तेव्हा जाणवलं की तू मला माझी पर्सनल स्पेस देण्यासाठी एक क्षणासाठी सुद्धा तुझ्या फॅमिलीचा विचार केला नाही. तेव्हा जाणवलं की तू माझा इतका विचार करत असताना मी तुला अंधारात ठेवणं हे कितपत योग्य आहे. त्या दिवशी मनातून पहिल्यांदा आवाज आला की हीच ती व्यक्ती आहे जिच्याबद्दल आई बोलली होती, अशी व्यक्ती जिच्यावर मी डोळे मिटून विश्वास ठेवू शकते, जी कदाचित माझं सत्य समजल्यावरही कधीच माझी साथ सोडणार नाही. मग ठरवलं, तुझा निर्णय काहीही असू दे. मयुरीच्या बोलण्यातूनच समजत होतं की तिने अनयचा केव्हाच स्वीकार केलाय, पण अनयला अजूनही हे समजत नव्हतं की ज्या भावना त्याला मयुरीबद्दल वाटतात त्या तिला ही त्याच्यासाठी आहेत का, की तिलाही त्याच्या सारखीच अजून जाणीव झालेली नाहीये. मयुरी बोलायचं थांबली तसं अनय तिच्यापासून बाजूला झाला. त्यांच्यात आता या विषयावर बोलण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. दोघांनी आपापले निर्णय घेतले होते आणि त्यावर एकमेकांची संमतीही मिळाली होती. तू आवरून तयार हो, आपल्याला बाहेर जायचंय. आणि हो, आज मी आपल्या दोघांच्या सुट्टीचा मेल ऑफिसला केलाय, सो ऑफिसची काळजी नको करूस. अनय बोलतो तसं मयुरी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहायला लागते. ती त्याला नजरेनेच कुठे जातोय असं विचारते. हॉस्पिटलला. काल रात्री तुला पुन्हा ताप आलेला म्हणून चेकअपसाठी जायचंय. मी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली, त्यामुळे तू पटकन आवरून ये. बोलत तो तिथून किचनमध्ये निघून जातो. म्हणून मग मयुरी देखील काही न बोलता परत तिच्या रूममध्ये निघून जाते.
अनय किचनमध्ये येऊन मयुरीसाठी काहीतरी हलकं फुलकं जे आजारी माणसाला खाता येईल असं काहीतरी बनवायला सुरुवात करतो. म्हणजे त्याची बेसिक तयारी करायला घेतो. 5 मिनिट होत नाही तोच त्याचा फोन वाजतो. स्क्रीनवरचं नाव पाहून तो कसलाही विचार न करता फोन उचलतो. हां, अनय बोलतोय. बोल. बॉस, ते कुणीतरी मिसेस अनय देसाईबद्दल इन्फॉर्मेशन काढतंय, अगदी त्यांच्या जन्मापासून ते आतापर्यंतची. पण ती व्यक्ती अभिराज जाधव नक्कीच नाहीये. कोण आहे समजलंय? नाही, कारण ते खूपच सावधतेने माहिती गोळा करताय. किती इन्फॉर्मेशन मिळाली त्यांना? बॉस, जसं आम्हाला समजलं की ते मॅडमबद्दल माहिती काढताय, आम्ही त्यांना सगळी चुकीची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. त्यांना मॅमची ओरिजिनल इमेजही नाही मिळालेली. सो पुढची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. बघतो मी, म्हणत अनय कॉल कट करून टाकतो. अभिराज नाहीये? मग कोण आहे ज्याला मयुरीबद्दल म्हणजे माझ्या बायकोबद्दल माहिती हवी आहे? त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याशेजारच्या 2 बोटांनी त्याच्या कपाळावर टॅप करत स्वतःशीच बोलतो. तो गेल्या 2-3 दिवसातल्या घडलेल्या सगळ्या घटना डोक्यात रिवाइंड करतो आणि त्याला आठवतं त्या दिवशी त्याने दिनकर काका आणि सावंत काकांसमोर त्याच्या बायकोचा उल्लेख केलेला. ती दोघे तर नसतील ना? अनय लगेच त्याच्या फोनवरून आत्ता आलेल्या फोनवर रिटर्न कॉल करतो. मी तुला इमेज आणि नाव सेंड करतो, त्यांच्यावर लक्ष ठेव, एवढं बोलून तो लगेच कॉल कट करतो. थोड्या वेळाने तो आणि मयुरी हॉस्पिटलला जायला बाहेर निघतात. त्याने तिला कुणी पाहू नये म्हणून इन्फेक्शनच्या नावाखाली मास्क लावायला लावला आणि ऊन लागेल असं सांगून चेहरा झाकायला लावला. अनय, आज तर निभावलं, पण असं अजून किती दिवस चालणार? काहीतरी करावंच लागेल, स्वतःशीच विचार करत अनय कार चालवायला लागतो. एका रात्रीत सगळं विस्कटण्याच्या मार्गावर जाऊन पुन्हा सुरळीत झालं होतं. गडद काळ्या ढगांच्या जागी स्वच्छ आकाश दिसत होतं. तो फक्त मयुरीचा आहे याची जाणीव अनयला झाली होती. तर परिस्थिती कशीही असो किंवा तिच्यासोबत काहीही चुकीचे घडणार असो, पण आता तिला खात्री होती की अनय कधीच तिचा हात सोडणार नाही. कार चालवत असताना अचानक अनयचा फोन वाजला. त्याने स्क्रीनवर पाहिले तर आयुषचा कॉल होता. त्याने ब्लूटूथ कानात घातले आणि एकदा मयुरीकडे पाहिले तर ती आताही कारमध्ये झोपलेलीच होती. हां, बोल. भाई, तू बोलला वहिनीला? आयुष उत्साहाने बोलतो. कशाबद्दल? अरे हेच की, तुला ती आवडते? नाही. का बरं? बोलायचं ना यार, का नाही बोलला तू? आयुष, असं कसं सांगायचं असतं ना. अरे ती माझ्याबद्दल काय विचार करते, तिला काय वाटतं, तिलाही मी आवडतो का हे तर मला कळू देत. कपाळ माझं. आयुषचा वैतागलेला आवाज येतो. अरे तिला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणूनच तर तिने तुला ती चेन दिली ना. माहीत नाही, पण ती तसं काहीच नाही म्हणाली. देवा रे देवा, तुझ्यासारखा संन्यासी प्रेमात कसा पडलाय काय माहीत. अरे मूर्ख, ती काही म्हणाली नाही याचा अर्थ तिला अजून याची जाणीव झालेली नाही. ते काहीही असो. अरे दादा, पण हे बघ आयु, मला माहीत आहे की तू प्रेमाच्या बाबतीत मला सिनियर आहे आणि मला हेही मान्य आहे की मला प्रेमाचा काहीच अनुभव नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही होत ना की मला प्रेम ही भावना समजली नाही आहे. आयु, मी तिच्यावर प्रेम करतो इतकं पुरेसे नाही आहे का की ही गोष्ट तिला सांगायलाच हवी? पण भाई, अशाने तुमच्या दोघांच्या मनातील भावना तशाच अबोल राहतील, त्याचं काय? आयु, मी असं कुठे म्हणालो की मी तिला कधीच सांगणार नाही. सांगणार ना, पण तेव्हा जेव्हा मला माझ्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव होईल. आणि तुझ्या प्रेमाची जाणीव तिला कधी करून देणार आहेस? इथून मी तिच्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीतून माझं प्रेमच झळकेल, समजलं? आता कट कर फोन, मी तिला घेऊन हॉस्पिटलला चाललोय. बाय, म्हणत अनय त्याच्या कॉल कट करण्याची वाटही न पाहता कॉल कट करतो आणि एक नजर मयुरीकडे पाहून ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट करतो. अनय मयुरीला घेऊन हॉस्पिटलला चालला होता. त्याच मार्गावरून अभिही त्याच्या ऑफिसला चालला होता. त्याचं सहज लक्ष अनयच्या कारकडे गेलं. त्याला कार चालवणारा अनय दिसला आणि त्याच्या शेजारी चेहऱ्यावर मास्क लावून झोपलेली मयुरीही दिसली. त्याच्याही नकळत त्याने ड्रायव्हरला त्यांची कार अनयच्या कारमागे घ्यायला लावली. काही वेळातच अनयची कार
देसाई फाउंडेशनच्या टेक केअर हॉस्पिटलसमोर थांबली. त्याने निवांत झोपलेल्या मयुरीकडे पाहिले. मयुरी, त्याने तिला आवाज दिला पण ती उठली नाही म्हणून अनय कार बाहेर आला. त्याने मयुरीच्या साईडचा दरवाजा उघडला आणि मयुरीला उठवण्यास म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवला. तोच त्याच्या हाताला तिच्या शरीरातून येणाऱ्या गरम वाफा जाणवल्या म्हणून त्याने तोच हात परत तिच्या कपाळावर ठेवला तर मयुरीचा ताप परत वाढला होता आणि कदाचित ती त्याच ग्लानीत होती. अनयचा स्पर्श होताच तिने डोळे किलकिले करून त्याच्याकडे बघितलं. आलो का आपण हॉस्पिटलला? मयुरीचा अगदीच क्षीण बारीक असा आवाज येतो. हो आलोय, पण तुझा ताप अजूनच वाढलाय. नाही, एवढं काही नाही, आणि तसंही आपण हॉस्पिटलला आलोय ना. मयुरी उठत कार बाहेर येत बोलत असते पण तिचा तोल जातो. अगं हळू, अनय पटकन तिला पकडत बोलतो. हो मी ठीक आहे, ती उभं राहण्याचा प्रयत्न करत बोलते. नाही तू ठीक नाही, तुझं अंग किती गरम आहे म्हणतच तो तिला उचलून घेतो. अनय तू हे काय करतोय? मला खाली उतरव प्लीज. सगळे बघताय. कोण बघतंय आणि कोण नाही याच्याशी मला घेणं नाही. तुला त्रास होत असताना तुला चालायला लावणं मला पटत नाही. अनय रिमोटने कार लॉक करतो आणि मयुरीला आत न्यायला लागतो. अनय प्लीज मला खाली उतरव ना. मयुरी रडका चेहरा करत बोलते. आधीच तिचा चेहरा तापामुळे लाल झालेला होता आणि त्यात तिचा असा रडका चेहरा पाहून अनयला तिचं हसू येतं. हसू नको, मला खाली उतरव. मयुरी आजूबाजूने जाणाऱ्या आणि त्यांच्याकडे पाहणाऱ्या लोकांना पाहून बोलते. सॉरी, हे मी नाही करू शकत. अनय समोर पाहत बोलतो पण मयुरीला मात्र लाजल्यासारखं होत होतं. अनयने तिला डॉक्टरांच्या केबिन बाहेर असलेल्या चेअरवर बसवलं. तू इथेच बस, मी आत डॉक्टर आहे का नाही ते बघतो. मयुरी मान हलवत हो बोलते. तसं अनय आत केबिनमध्ये जातो. तिथे केबिन बाहेर CEO केबिन नावाची नेम प्लेट लावलेली असते. आत केबिनमध्ये एक जवळपास 40 वर्षाचे व्हाईट कोट घातलेले डॉक्टर एक फाईल पाहत बसलेले असतात. हॅलो डॉक्टर देशपांडे, तुम्ही ओळखता का मला? अनय त्यांच्यासमोर उभा राहत बोलतो. अरे हो मग, देसाई सर या ना. डॉक्टर उभे राहत बोलता. पण आता तुम्ही नाही ओळखत मला. अनय तसाच उभा राहत बोलतो. म्हणजे मी तर ओळखलं ना तुम्हाला मग. डॉक्टर गोंधळून बोलता. माझ्यासोबत कुणीतरी आहे आणि तिला माहीत नाही की मी देसाई आहे म्हणून तुम्हाला फक्त मला ओळखत नसल्याचं नाटक करायचंय. आलोच मी तिला घेऊन म्हणत अनय त्यांच्या बोलण्याची वाटही न पाहता बाहेर निघून गेला. चल आहेत डॉक्टर आत. अनय बाहेर येऊन बोलतो. हे बघायला इतका वेळ लागला तुला? मयुरी बारीक आवाजात बोलते. आता यावरून माझ्याशी भांडण्यापेक्षा चल आत पटकन. अनय तिला हाताला धरून बोलतो. ती दोघेही आत जातात. हॅलो डॉक्टर, मी अनय भास्कर आणि ही मयुरी. तिला जरा ताप आलाय, तुम्ही चेक करा ना प्लीज. अनय मयुरीकडे इशारा करत बोलतो. मयुरी मात्र त्याच्याकडेच पाहत मनात म्हणत असते, याने माझी त्याची बायको म्हणून ओळख का नाही करून दिली? तिला त्याचं वाईट वाटतं पण ती तसं दाखवत नाही. मिस प्लीज तुम्ही इथे बसता का? मला तुम्हाला चेक करावं लागेल. हो. डॉक्टर मयुरीला चेक करून एक मेडिसिनचा कागद तिच्या हातात देऊन तिला बाहेर बसायला लावता पण अनयला मात्र थांबायला लावता. हां डॉक्टर बोला ना, एनिथिंग सिरियस? मयुरी बाहेर गेली हे पाहून अनय बोलतो. सिरियस नाही पण कसल्या तरी मानसिक तणावामुळे त्यांना हा ताप आला. पण कदाचित त्या याआधीही कधीतरी डिप्रेशनमध्ये होत्या. त्यामुळे अशा हलक्याशा तणावाने देखील त्यांच्या शरीरावर परिणाम होतो आणि मग त्यांना ताप, डोकेदुखी किंवा अजून काही असले आजार होतात. मग यासाठी काय करावं लागेल डॉक्टर? अनय काळजीने विचारतो. त्यांना कुठलाही मेंटल स्ट्रेस घेऊ देऊ नका. असं जर सतत घडत राहिलं तर याची खूपच जास्त वाईट परिणाम त्यांच्यावर होऊ शकतात. या उपर मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. सॉरी मिस्टर देसाई. इट्स ओके डॉक्टर, थँक्यू. अनय बाहेर जातो. इकडे मयुरी केबिन बाहेर येते तेव्हा तिचं सहज लक्ष नेम प्लेटवर जातं तर तिथे CEO केबिन नावाची नेम प्लेट पाहून तिला आश्चर्य वाटलं. तोच अनयही बाहेर आला.
अनय हे या हॉस्पिटलचे CEO होते. मग बिना अपॉइंटमेंट त्यांनी इतक्या साध्या फक्त ताप असलेल्या पेशंटला कसं चेक केलं? मयुरी तिच्याकडे पाहणाऱ्या अनयला विचारते. पण तिचा प्रश्न ऐकून अनय मात्र मनातल्या मनात 10 वेळा डोकं भिंतीवर आदळून घेतो. अगं ते म्हणजे हे आपलं CEO आहेत ना, त्यांचं केबिन चेंज झालंय. पण ही नंबर प्लेट चुकून इथेच राहिली. पण तू काय इथे उभी राहिली आहे? तू बस ना तिथे आणि तो डॉक्टरांनी दिलेला कागद दे इकडे, मी मेडिसिन घेऊन येतो. बस तू. अनय तिला तिथे बसवत तिच्या हातातून तो कागद घेतो आणि निघून जातो. अनय गेला आहे हे पाहून इतका वेळ त्यांना लपून बघणारा आणि मयुरीच्या काळजीने तिथवर आलेला अभि मयुरीच्या समोर येऊन उभा राहतो. अरे काका, तुम्ही इथे कसे? तुम्हाला काही त्रास होतोय का? तुम्ही ठीक तर आहात ना? समोर उभ्या अभिला पाहून मयुरी काळजीने विचारते. अरे नाही, मी ठीक आहे. जस्ट एका फ्रेंडला भेटायला आलेलो, तर तुला बघितलं म्हणून तुझ्याजवळ आलो. पण हे काय, तुझा चेहरा किती उतरलाय? तुला बरं नाही आहे का? अभि काळजीने मयुरीच्या गालाला हात लावत विचारतो. काही नाही काका, बस जरासा ताप आलेला म्हणून माझे मिस्टर घेऊन आलेले हॉस्पिटलला. मग काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, औषध घेतल्यावर ठीक होईल म्हणाले. ठीक आहे, काळजी घे मग स्वतःची. हो काका, नक्कीच. अभि मयुरीला काही बोलणारच की अनयचा आवाज येतो आणि त्या पाठोपाठ अनयही त्या दोघांच्या समोर येतो. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.